आकाशवाणी सोलापूर. नमस्कार. सोलापूर दिनांकसाठी मी दत्ता आराध्य. सुरुवातीला काही ठळक घडामोडी. राज्यात मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज पुरस्कार अभियान राबविणार. ग्रामीण भागातील बचत गटांसाठी जिल्हा विक्री केंद्र उभारणार. भगवान चिमटेश्वर रथोत्सव उत्साहात. आणि जिल्हा परिषद पंचायत समिती नवीन प्रभाग रचनेवर 19 हरकती. आता घडामोडी विस्तारानं. राज्यात ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षापासून तालुका, जिल्हा, महसूल विभाग आणि राज्य अशा 4 स्तरावर मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियान या अंतर्गत पुरस्कार अभियान राबविण्यासाठी काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या अभियानांतर्गत 1902 पुरस्कार दिले जाणार आहेत. त्यासाठी 290 कोटी 33 लाख रुपयांची तरतूद करण्यासही मान्यता देण्यात आली. 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर असा या अभियानाचा कालावधी आहे. यामध्ये सुशासनयुक्त पंचायत, सक्षम पंचायत, जलसमृद्ध, स्वच्छ आणि हरित गाव, मनरेगा आणि इतर योजनांची सांगड, गाव पातळीवरील संस्थांचे सक्षमीकरण, उपजीविका विकास आणि सामाजिक न्याय, लोकसहभाग आणि श्रमदान माध्यमातून लोकचळवळ अशा घटकांचा यात समावेश आहे. ग्रामीण भागातील महिला बचत गटाच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामविकास विभागाच्या उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत राज्यातील 10 जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात उमेद मॉल अर्थात जिल्हा विक्री केंद्र उभारण्यास काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यासाठी 200 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. ज्या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेकडे मध्यवर्ती ठिकाणी जमीन उपलब्ध असेल त्या जिल्ह्याची पहिल्या टप्प्यासाठी निवड केली जाणार आहे. सोलापूरच्या पूर्व भागातील तेलुगू भाषिक नाभिक समाजातर्फे कुलदैवत भगवान चिमटेश्वर यांचा रथोत्सव काल नागपंचमीच्या दिवशी मोठ्या उत्साहात पार पडला. कन्ना चौकातील हनुमान मंदिरापासून रथोत्सव मिरवणुकीस सुरुवात झाली. या मिरवणुकीत विजेता डान्स अकादमी, आर्या टू डान्स ग्रुप्स, फ्रेंड डान्स ग्रुप, चिमटेश्वर ग्रुपच्या सदस्यांसह समाजबांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. मिरवणुकीचा समारोप चिमटेश्वर मंदिराजवळ झाला. रथोत्सवानिमित्त काल मंदिरात पहाटेपासून धार्मिक कार्यक्रम झाले. सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या नवीन प्रभाग रचनेवर 19 हरकती आल्या असून या हरकती जिल्हा प्रशासनानं विभागीय आयुक्तांकडे पसरवल्या आहेत. यावर आता 4 ऑगस्ट रोजी विभागीय आयुक्तांकडे सुनावणी होणार आहे. हरकतदारांची बाजू ऐकून घेऊन विभागीय आयुक्त 11 ऑगस्ट रोजी अंतिम निर्णय देणार आहेत. त्यानंतर 18 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अंतिम प्रभाग रचना जाहीर होईल. दमानीनगर जवळ असलेला आणि ब्रिटिशांनी 1922 मध्ये बांधलेला रेल्वे पूल जीर्ण झाला असून तो पूल पाडण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून हा पूल पाडण्यात येणार आहे. येत्या 15 ऑगस्ट नंतर हा पूल पाडण्याची तयारी असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं. सोलापूर जिल्ह्यातील सर्व टपाल कार्यालयात 2 ऑगस्ट रोजी ग्राहक सेवा बंद राहणार आहे. IT2 ही नवीन कार्यप्रणाली सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी ही 1 दिवसाची तात्पुरती ग्राहक सेवा बंद राहणार आहे अशी माहिती प्रवर अधीक्षकांनी दिली आहे. युनायटेड वेस्टर्न बँक आणि IDBI बँकेतील सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचं वार्षिक अधिवेशन आणि सर्वसाधारण सभा येत्या 3 ऑगस्ट रोजी सोलापुरात होत आहे. विजापूर रोडवरील कमलाशांती पॅलेस इथं होणाऱ्या या अधिवेशनाचं उद्घाटन पंचांगकर्ते मोहन दाते यांच्या हस्ते सकाळी 10 वाजता होईल. या अधिवेशनात निवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा होईल अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष अनंत कुलकर्णी आणि सोलापूरचे विभागीय सचिव दत्तराज कुलकर्णी यांनी दिली आहे.
मंगळवेढा येथील रतनचंद शाह सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सत्ताधारी गटाचे सर्वच्या सर्व 15 उमेदवार विजयी झाले आहेत. यामध्ये 4 जागा बिनविरोध झाल्या होत्या, तर 11 जागेसाठी 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यातील सत्ताधारी गटाचे 11 उमेदवार विजयी झाले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विजय वाघमारे आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अविनाश कांबळे यांनी काम पाहिलं. सोलापूर शहरात काल ब्राह्मण समाजातील विविध संस्था आणि संघटनांतर्फे 6 ठिकाणी श्रावणीचा उपक्रम आयोजित करण्यात आला. यामध्ये ठिकठिकाणी शेकडो समाज बांधव सहभागी झाले होते. काल सोलापूर शहरात नागपंचमीचा सण उत्साहात पार पडला. या निमित्तानं शहरातील विविध नागनाथ मंदिरातून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. तसेच घरोघरी नागदेवतेचं पूजन करण्यात आलं. महिलांनी पारंपरिक गाणी म्हणत आणि खेळ खेळत हा सण साजरा केला. विजापूर रोडवरील नागनाथ मंदिरात दीपोत्सव झाला. शहराप्रमाणे ग्रामीण भागात मिळकत पत्रिका देण्यात येत असून जिल्ह्यातील 290 गावामध्ये हे काम पूर्ण झालं आहे. तेथील सुमारे 62,800 जणांना मिळकत पत्रिका देण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारच्या स्वामित्व योजनेअंतर्गत भूमी अभिलेख विभागाकडून जिल्ह्यात ड्रोनद्वारे मूल्यमापन केलं जात असून त्याद्वारे मिळकत पत्रिका तयार केली जात आहे. उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर. या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात. सोलापूर जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत 1329 कामे सुरू आहेत. त्यामध्ये 1009 मुख्य कामे आहेत, तर 320 कामे जलवितरणाची कामे आहेत. यातील 450 कामे पूर्ण झाली आहेत, तर 204 कामांचा पुनर्प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली आहे. तायक्वांदो असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या 14 वर्षाखालील राष्ट्रीय स्पर्धेत सोलापूरच्या SVCS हायस्कूलच्या वर्षा काटवे हिनं सुवर्ण पदक मिळविलं. पुणे इथे या स्पर्धा झाल्या. सोलापूर जिल्हा लॉन टेनिस संघटना यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या 400 वर्ल्ड मास्टर्स टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत पुण्याच्या सुनील लुल्ला, सोलापूरच्या संध्या राणी बनगर, सिद्धी खजुरिया यांनी एकेरी दुहेरी गटात विजेतेपद पटकावलं. शेवटच्या काही क्षणात काही संक्षिप्त घडामोडी. सोलापूरच्या निवासी उपजिल्हाधिकारीपदी अभिजित पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या 80 सफाई कामगारांनी काल 4 स्मशानभूमीची स्वच्छता करून 19 टन कचरा संकलित केला. मंद्रुपच्या क्रीडा संकुलासाठी राज्य सरकारकडून 3 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. काँग्रेसच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी अक्कलकोटचे सातलिंग षटकार यांची निवड झाली आहे. आता तापमान. सोलापूर शहराचं मंगळवारचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये असं होतं. कमाल तापमान 31.8, किमान तापमान 23. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. राज्यात मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज पुरस्कार अभियान राबविणार. ग्रामीण भागातील बचत गटांसाठी जिल्हा विक्री केंद्र उभारणार. भगवान चिमटेश्वर रथोत्सव उत्साहात. आणि जिल्हा परिषद पंचायत समिती नवीन प्रभाग रचनेवर 19 हरकती. आणि याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडींचा आढावा संपला. नमस्कार. आता घडामोडी विस्तारानं.